कारंजा शहरात गोवंश कत्तल राजरोसपणे चालू असल्याचे चित्र आपण पाहतोच आहे। याचाच एक भाग म्हणून दिनांक 2 एप्रिल म्हणजेच रामनवमीच्या पवित्र दिवशी 6 गायीचे कारंजा पोलिसांच्या कार्यतत्परतेने प्राण वाचले। मागील काही काळापासून कारंजातील अस्ताना येथे गायी कत्तल होतात अशी चाहूल सर्व जनतेमध्ये होती। मात्र पोलिसांनी अस्ताना येथे जाऊन आरोपींच्या घरात घुसून धडक कारवाई करून 5 गायी आणि एका वासराचे प्राण वाचवले। ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे, सहाय्यक पोलीस हेड कॉन्स्टेबल खोलेश्वर खुपसे, साहेबराव राठोड, पोलीस कॉन्स्टेबल संदीप जाधव, मयुरेश तिवारी, संदीप इंगळे, शिवाजी केंद्रे, शिवशंकर कापसे, उमेश राऊत, मनीष अगलदरे, मनोज गोफने, चेतन गावंडे, चंद्रकांत वाळके व गणेश जाधव यांनी केली। ह्या गायी नाहक बळी जात होत्या, पण कारंजा पोलीस वेळीच पोहोचल्याने या गायींना जीवदान मिळाले आहे। बघत राहा, तुम्हाला माझ्या मागे गायी दिसत आहेत, लहान वासरू सुद्धा आहे। त्याच्यातली एक वासरू, या गायीच्या एक वासरू बहुतेक कापलेले आहे त्यांनी, दुसरा वासरू आपल्या समोर दिसत आहे। इथे बघा, ह्या गायी इथे चारा खात आहे। सध्या आपण कारंजा पोलीस स्टेशनवरून ह्या गायींना कारंजा पोलीस स्टेशनलाच ठेवण्यात आलेलं आहे। कारंजा पोलीस स्टेशनने सगळ्यात चांगली कारवाई केलेली आहे। ठाणेदार सतीश पाटील यांच्या नेतृत्वात कारंजा पोलीस स्टेशनने धडक कारवाई करून खरंच माणुसकी संदेश कारंजा शहराला दिलेला आहे। कारंजावरून अक्षय लोटे। या कारवाईमध्ये आरोपी सलीम खान, आयुक्त, वय वर्ष 34, राहणार अस्ताना, अपराध क्रमांक 120/2020 कलम आणि संरक्षण अधिनियम 1976 सुधारित 1995 अन्वये गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला। सध्या स्थितीमध्ये जरी गायींचे प्राण वाचले असले तरी शहरातील सर्व गोवंश कापणारे, गोवंशाची आयात निर्यात करणाऱ्यांवर कारंजा पोलिसांनी आपली पकड मजबूत करून कारंजा शहराला सुरक्षित ठेवावे असा संदेश विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी व प्राणी क्लेश समिती सदस्य वाशिम अक्षय लोटे यांनी यावेळी दिला। सध्या ज्या परिस्थितीत ह्या गायी अक्षय लोटे यांच्या ताब्यात देण्यात आलेल्या असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे हे करत आहे। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे।